वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकांचे जे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला आपण पाहिलं तर वनरक्षकच्या 966 जागा रिक्त आहे आणि जे काही वनसेवकांचं जे पद आहे तर 12,991 जागांसाठी याच्या अगोदर शासन निर्णय आलेला होता। तर हे दोन्ही मिळून जर आपण पाहिलं तर 14,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती निघणार आहे, कधीपर्यंत येणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर पात्रता वगैरे काय लागणार आहे आणि अभ्यासाचं आपल्याला नियोजन कशा प्रकारे करायचं, अभ्यास आपल्याला कुठून करायचा, काय आपल्याला वाचायचं आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, वनरक्षकचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 966 जागा रिक्त आहे आणि वनरक्षकची भरती या ठिकाणी निघून 3.5-4 वर्ष या ठिकाणी होत येत आहे, अजूनही वनरक्षकची भरती निघाली आहे। आणि नुकताच जे शासनाने जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकांच्या 12,991 जागांसाठी शासन निर्णय काढला होता की हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे आणि ही भरती निघत आहे। गट संवर्गातली ते पद आहे वनसेवकांचं, तर त्यामध्ये फक्त 10वी पास 12वी पास लागते आणि त्यामध्ये जास्त शिक्षण लागत नाही। ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर फॉर्म भरता येत नाही। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत त्यामध्ये असू शकते, कारण की गट संवर्गातलं पद उंची यामध्ये काही नसणार आहे। उंचीची कमी म्हणजे कमी जरी उंची असेल तरी सुद्धा तुम्हाला भरता येणार आहे। आणि वनसेवक पदामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर पहा वनसेवक पदामध्ये पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिलाय की ही जी भरती हे सरळ सेवेने या ठिकाणी भरली जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये वनरक्षकचाच पॅटर्न या ठिकाणी फॉलो या ठिकाणी करू शकतो, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी म्हणून आपल्याला जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीची तयारी करत असाल तर वनरक्षकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचा, जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संच आहे त्या तुम्ही वाचून काढा, कारण की ते त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रम या ठिकाणी येणार आहे। तर आता वनसेवकांच्या 12,991 जागा रिक्त आहे, तर कधीपर्यंत ही भरती निघणार आहे, तर बस सध्याच्या कंडिशनला टाइम लागणार आहे। जे वनसेवकाचं पद आहे हे भरत्या सध्याच्या कंडिशनला थांबवलेलं आहे, एक लक्षात ठेवा, पत्रक आलं होतं। तर वनरक्षकची भरती निघाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून हे भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर पहिले वनरक्षकची भरती येणार आहे, त्यानंतर हे वनसेवकांची भरती निघणार आहे, ठीक आहे। आणि पगार सुद्धा वनसेवकांना 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक मध्ये जर पाहिलं तर 12वी पास लागते, लक्षात ठेवा। महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा यामध्ये 18 ते 37 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनरक्षक मध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपर आहे 120 मार्काचा पेपर आहे, 80 मार्काचा ग्राउंड आहे, 200 पैकी मेरिट लागत असते SC ST OBC EWS NTV ओपन SBC कॅटेगरी वाईज। तर पहा विद्यार्थी मिळून 120 मार्काचा पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न। सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की यामध्ये गणिताचा विषय नाही। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्काचा पेपर असणार आहे। आणि 60 पैकी जे पासिंग आहे कोणती कॅटेगरी असं SC ST OBC EWS NTV ओपन SBC SCB कोणती कॅटेगरी, 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर आले, आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंड साठी बोलायला जाते डायरेक्ट महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम राहते आणि TCS कंपनी पेपर घेते, एक लक्षात ठेवा। तर वनरक्षक भरतीचा मी तुम्हाला सांगून देतो, एवढे मोठे पुस्तकं वाचल्यापेक्षा किंवा कोणाच्या बॅचा विकत घेतल्यापेक्षा, कारण की सध्याच्या कंडिशनला मोठा ट्रेंड त्या ठिकाणी चालू आहे, भरपूर जण बॅचा या ठिकाणी खोलत आहे, ठीक आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे, माझ्या तुम्हाला म्हणणं असं नाही की बा या ठिकाणी भरती निघत आहे तर तुम्ही या ठिकाणी मोठ्या मोठ्या बॅच लावा, मोठे मोठे क्लास करा, हा आपलं म्हणणं नाही। माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, सरळ सीधं या ठिकाणी म्हणणं आहे, हे सुद्धा म्हणत मी तुम्हाला की अकॅडमी लावा। तुम्हाला एकच सांगेन, तयारी जर तुम्हाला वनरक्षकची
करायची असेल तर आतापासून चालू ठेवा, ठीक आहे. आणि करायचं तुम्ही जे विद्यार्थी म्हणून ग्रामीण भागातले असाल, कारण की आपला व्हिडिओ सर्वात जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थी पाहिजे, तर ग्रामीण भागातले जर तुमच्या गावामध्ये ग्राउंड असेल तर ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करा. जर तुमच्या गावामध्ये ग्राउंड नसेल तर रोडाने तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि रोडाने प्रॅक्टिस जर करत असाल तर चांगले बूट घ्या, म्हणजे 2-2, 3-3 हजाराच्या आसपास या ठिकाणी बूट घ्या, कारण की त्यामध्ये सीन पेन होणार नाही. चांगले जर बूट तुम्ही घेतले तर सीन पेन होणार नाही. पण तुम्ही जर या ठिकाणी जे काही सेगाचा बूट आहे, जे काही तुम्ही हलके बूट घातले म्हणजे 600-800 हजारच्या दरम्यान, तर त्यामुळे तुम्हाला इंजुरी होऊ शकते पायाची, एक लक्षात ठेवा. त्यामुळे चांगले बूट घ्या रोडांवर धावत असाल. आणि ग्राउंडवर जर तुम्ही धावत असाल मग 600-500 रुपयाचा सेगा सुद्धा बेस्ट आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर गावामध्येच प्रॅक्टिस करा, सेल्फ प्रॅक्टिस करा, मी तुम्हाला असं सांगणार आहे. आणि गावामध्ये एखादा वाचनालय असेल तर तिथं अभ्यास तुम्ही करा. आणि अभ्यास काय करा, जे काही प्रिव्ह्यू क्वेश्चन पेपर झालेले आहे 2023ला ज्या शिफ्टमध्ये झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच त्या तुम्ही वाचून काढा. त्याच्या रिलेटेडच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार किंवा ते सुद्धा रिपीट येणार आहे, लक्षात ठेवा. TCS कंपनी काय करते, झालेले जे प्रश्नपत्रिका आहे, जुन्या प्रश्नपत्रिका संच जे त्या झालेल्या प्रश्नपत्रिका पेपरमध्ये रिपीट टाकते, लक्षात ठेवा, किंवा त्याच्या रिलेटेड टाकते. मोठ्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच 2023च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ आहे. टेलिग्राम ग्रुपची मी लिंक दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला सर्वांना निःशुल्क देतो, 1 रुपया सुद्धा कोणाजवळून घेत नाही, लक्षात ठेवा. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यावर आपण PDF टाकले 2023ला सर्व शिफ्टच्या झालेल्या प्रश्नपत्रिका संची शिफ्ट या ठिकाणी जे PDF टाकले तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यात तुम्ही नोट्स काढू शकता किंवा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही वाचून त्याच्यातून सुद्धा तयारी करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे तयारी करा. आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे आणि तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे. तर यामध्ये ग्राउंड पहा विद्यार्थी मिळवणं, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे. ग्राउंडचा जर आपण विचार केला, सर्वात टफ ग्राउंड आहे वनरक्षकचं. 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये मारली तर 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये जसा तुम्ही या ठिकाणी 12 मिनिटाच्या अंदर मारणार, 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. अशा प्रकारे आपलं ग्राउंड आहे. हे झाल्यानंतर 15-20 दिवसांना एक टेस्ट राहते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. विद्यार्थी मिळवणं, वनरक्षक भरतीमध्ये जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर पहा विद्यार्थी मिळवणं, तुम्हाला पेपरमध्ये कमीत कमी 80 मार्क घ्या, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ग्राउंडमध्ये सुद्धा 80 मार्क घ्या. तर 160 वर फायनल सिलेक्शन होणार आहे, कोणती कॅटेगरी असा, ठीक आहे. आरामात सिलेक्शन होणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही फिजिकलची तयारी करा. ग्राउंड जर तुमचा कमी येत असेल तर मग पेपर टॉप मारा. ग्राउंड जर तुमचा कमी येत असेल 100-110 अशा प्रकारे पेपर मारा, ग्राउंड जर कमी येत असेल तर, ठीक आहे. जर तुमचा ग्राउंड जास्त असेल तर मग पेपर थोडाफार कमी मारला चालते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता वनरक्षकची भरती कधी निघणार आहे, 966 जागा रिक्त आहे. वनरक्षकची भरती निघून या ठिकाणी 3.5-4 वर्ष होत आहे. लास्ट भरती 2023 लावली होती, तेव्हापासून वनरक्षकची भरती आली नाही. आता या ठिकाणी 4 वर्ष होत आहे. दरवर्षी जे 3-3.5-4 वर्षांना भरती निघते. लास्ट भरती 2016 आली होती. 16 नंतर जे विद्यार्थी मिळवणं 2019ला वॅकन्सी आली होती. 2019 नंतर डायरेक्ट 2023ला, 2019 नंतर 4 वर्षानं 2023ला वनरक्षकची भरती आली. आता 2023 नंतर जर पाहिलं 2024, 2025, 2026, 2023, 24, 25, 26 4 वर्ष या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं होत येत आहे, एक लक्षात ठेवा. तर नक्की वनरक्षकची भरती निघणार आहे. याच्या अगोदर वनरक्षक भरतीबद्दल या ठिकाणी विचारलं होतं की वनमंत्र्यांना एका व्यक्तीने त्या ठिकाणी RTI द्वारे विचारलं होतं की तुम्ही भरती काढणार होते, कधी काढणार. तर वनमंत्र्यांनी गणेश नाईकनी त्या ठिकाणी रिप्लाय दिला आहे, जो काही आकृती बंद आहे तर ती प्रोसेसिंग चालू आहे, वनरक्षकची भरती निघणार असं काही त्यांनी रिप्लाय दिलाय. तर नक्की वनरक्षकची जी भरती आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, चांगली तयारी करा, तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती पाहायला भेटणार. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओमध्ये जय हिंद.